श्री स्वामी समर्थ. आपली खूप उपासना केल्यानंतरसुद्धा आपण नाराज होतो की आपल्याला फळ का मिळत नाही. फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रत्येकजण खूप धडपड करत असतो, देवाची आराधना करत असतो, देवाची उपासना करत असतो, पण तरीसुद्धा त्यांना अपेक्षित तसं फळ मिळत नाही. ते नाराज होतात. मग फळ मिळत का नाही याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जी तुम्हाला ऐकल्यानंतर पटेल की आपल्या उपासनेनंतरसुद्धा आपल्याला फळ का मिळत नाही. माधवाचार्य हे एक थोर गायत्री उपासक होते. वृंदावनात त्यांनी सलग 13 वर्ष गायत्रीचे अनुष्ठान मांडलं, पण 13 वर्षात अब्जावधीचा जप होऊनसुद्धा त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली नाही आणि भौतिक लाभही झाला नाही. शेवटी हताश होऊन ते काशीस आले आणि तिथे पिसाटाप्रमाणे ते भटकू लागले. 3-4 महिने गेल्यानंतर एक अवधूत त्यांना भेटला. त्यांच्याशी त्याचा परिचय वाढला. माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली आणि लक्षात आलं की गायत्रीची उपासना करून यांना फळ मिळत नाही. त्याचं काय कारण आहे तर गायत्रीच्या ऐवजी जर कालभैरवाची उपासना वर्षभर केली तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल. आणि अवधूतांचे ते बोलणं मनावर घेऊन माधवाचार्य साधनेला सुरू झाले. कोणताही दोष येऊ न देता वर्षभर त्यांनी साधना केली. कधी सुरू केली हे विसरले. माधवाचार्य एक दिवस उपासनेला बसलेला असताना, मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे आहे, माग बरं तुझं असं त्यांना ऐकू आलं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की भास आहे, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा उपासना चालू झाली. त्यांना पुन्हा आवाज ऐकू आला, मी प्रसन्न आहे, तुला काय हवं आहे, वत्सा माग, तुला हवं ते वरदान मी देतो. तरी पुन्हा त्यांना असं वाटलं की असं कसं कोण बोलतं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांची पुन्हा उपासना चालूच ठेवली. पण पुन्हा त्यांना आवाज आला, मी प्रसन्न आहे, काय वरदान हवं आहे तुला. आता मात्र हा भास नाही याची माधवाचार्यांना खात्री पटली. आपण कोण आहात, जे कोणी आहात ते पुढे येऊन बोलाल. माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे. त्याच वेळेला ज्याची तू उपासना करतो आहेस तोच काळभैरव मी मनुष्य रूपात आलो आहे. वरदान माग बरं, तुला काय हवं आहे. मग तुम्ही समोर का येत नाही, माधवाचार्य म्हणाले. माधवा, 13 वर्षे जे तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्या भोवती आहे आणि माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तुला सामोरा येत नाही आहे आणि येऊ शकत नाही आहे. तेव्हा माधवाचार्य म्हणाले, जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल तर आपण माझ्या काहीच कामाचे नाही आहात. आपण जाऊ शकता. मी तुझं समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही, मला जाताच येणार नाही, काळभैरव म्हणाले. तर मग गेली 13 वर्ष माझं गायत्रीचं अनुष्ठान का फळले नाही याचं उत्तर द्या ना, असं माधवाचार्यांनी त्या काळभैरवांना विचारलं. माधवा, ते निष्फळ झालेलं नाही आहे. तुझं जन्मजन्मीचे पापं त्या अनुष्ठानामुळे नष्ट झालेले आहेत. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते ते अनुष्ठान तुला अधिकाधिक निर्दोष करत होते. पण मी आता काय करू. तेव्हा काळभैरव पुन्हा म्हणाले, तू पुन्हा वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून 1 वर्ष करायचं आहे. हे 1 वर्ष तुझ्या या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल. तुला गायत्री माता प्रसन्न होईल. तुम्ही किंवा गायत्री माता असता कुठे. आम्ही इथेच असतो, पण वेगळ्या मितीत असतो. हे मंत्र, जप आणि कर्मकांड तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात, ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणतात. माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत स्थिर अशा चित्ताने पुन्हा त्यांनी गायत्रीचं अनुष्ठान सुरू केलं. 1 वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार होते ते, तेवढ्यातच त्यांना आवाज ऐकू आला, मी आले माधवा, वरदान माग. माते, टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले. माते, पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हणला तेव्हा खूप लालसा होती ग मनात. आता मात्र मला काहीच नको ग, तू पावलीस हे खूप झालं. माधवा, मागितलं तर पाहिजेच. माते, हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील असंच वरदान मला दे. तेव्हा देवी तथास्तु म्हणाली. पुढे 3 वर्षात माधवाचार्यांनी
माधव नियम नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे. लक्षात घ्या, जो काही गायत्री मंत्र, जप, कर्मकांड तुम्ही श्रद्धेने करता, कुठलाही जप असू देत, त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसं तुम्ही उपासना वाढवता तसे वेढे कमी होत जातात. शक्ती समीप येत जाते. तुम्हाला वाटतं की ते तेज चढलं आहे आणि ते तेज म्हणजे खरं तर पूर्वकर्माच्या वेढ्याला झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं. तर भक्तांनो, आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण एवढा जपतप करतो, एवढं मंत्रतंत्र करतो, इतकं नामस्मरण करतो, तरी आपल्या उपासना फळाला काय येत नाही. असं नसतं. ते फळाला येत असतं, आपल्याला कळत नसतं. आपली उपासना आपण जी करतो, जो मंत्र जपजाप्य करतो, त्यामुळे आपली जी काही पापं असतात ती हळूहळू नष्ट होत त्याचं वलय कमी होऊन आपल्या मंत्राचं वलय आपल्या भोवती वाढत असतं. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, आपली उपासना फळाला येत असते, फक्त तुम्हाला ती कळत नसते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. तसंच तुम्ही नवीन असाल तर श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल.